पडली. त्याचे निमंत्रक होते आमच्या विजयताई बाळाकुंबरी. चांगल्या प्रकारे बैठक झाली. या बैठकीमध्ये विविध प्रश्नांचे मार्गी काढण्यात आला. परंतु सर्वात महत्त्वाचा प्रश्न हा होता त्या नवी मुंबईमध्ये जो संविधानकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांनी या भारत देशाला लोकशाही दिली. परंतु या संसदेमध्ये संसदेसमोर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा आहे, विधान भवन समोर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा आहे. परंतु आमच्या या नव्या मुंबईमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा कुठेही नसल्या कारणामुळे आम्ही या आमच्या नवी मुंबई विकास आघाडीचे घटक समाजवादी पार्टी नवी मुंबई व घरात संघर्ष समितीच्या वतीने शुक्रवार दिनांक 11/4/2025 रोजी दुपारी 2 वाजता मुख्यालयासमोर नवी मुंबई महानगरपालिका हेड ऑफिस मुख्यालयासमोर मोर्चा काढण्यात येणार आहे. कारण या मुख्यालयासमोर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा उभारण्यात यावा या मागणीसाठी उद्या मोर्चामध्ये सर्वजण सहभागी व्हावे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा उभारणी या नवी लवकरात लवकर व्हावी म्हणून आपण या प्रशासनाच्या दारात मोर्चा घेऊन जात आहोत. तरी सर्वांनी वेळेवर हजर राहून या मोर्चाची शोभा वाढवावी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जो लोकशाही देणारे संविधानकारांचा पुतळा नवी मुंबई महानगरपालिकेच्या हेड ऑफिस समोर बसवायलाच पाहिजे. त्या दृष्टीने आपला मोर्चा जाणार आहे. सर्वांनी वेळेवर हजर व्हा एवढं सांगतो आणि मी थांबतो. जय हिंद जय महाराष्ट्र. आज महत्त्वाचं म्हणजे घरातलं संघर्ष समिती आयोजित या नवी मुंबई शहरामध्ये आपल्या सर्व महापुरुषांना विनम्र अभिवादन करून सभेचं आयोजन आणि सभा सुरू झाली. तत्पूर्वी या लढ्यामध्ये जो लढा आम्हाला दिला अशी आमचे कॉम्रेड संघर्ष योद्धा शेवटच्या क्षणापर्यंत ज्यांनी या लढ्याचं आम्हाला बळ दिलं आणि आमच्या झोपडपट्टीवासियांना एक बळ निर्माण चैतन्य नवा जोश निर्माण करून दिला आमच्यामध्ये असे आमचे थोर कॉम्रेड हिरामन पगार सर यांना विनम्र अभिवादन करून या सभेचं आयोजन केलं. आणि या सभेमध्ये जे काही महत्त्वाचे मुद्दे की आता या आजच्या या युगामध्ये जे काही चाललं एकूण देशामध्ये राज्यामध्ये आणि आपल्या एकेका शस्त्रावर आणि जीवन जगण्याची जी पद्धती त्या पद्धतीवर गाव घालण्याचं काम हे सरकार राज्य सरकार असो की केंद्र सरकार असो हे सातत्यानं गाव घालण्याचा या ठिकाणी प्रयत्न करते. त्यामुळं आम्ही दिनांक 2 तारखेला या ठिकाणी मिटिंग घेऊन पुढे चर्चा ठरली. ती चर्चा आज विस्तृतपणे या ठिकाणी आमची झाली आणि सर्व कोर कमिटीची निवड सुद्धा झाली आणि घरातचे जोरात आपण कामाला लागून पुढे दिशा